ठाकरे नाही आहे, राणे आहे, लक्षात घ्या। राष्ट्रगीत अवमान प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। ममता बॅनर्जींवर अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। 16 नोव्हेंबरला कोर्ट या संदर्भातला निकाल देणार आहे। भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांची सेशन कोर्टात याचिका करण्यात आलेली होती। राष्ट्रगीताचा अवमान ममता बॅनर्जी यांच्याकडून झालेला आहे असा ठपका ठेवलेली याचिका करण्यात आलेली होती। शिवडी कोर्टाने या प्रकरणात ममता बॅनर्जी यांनी हजर व्हावं असा आदेश दिलेला होता। या आदेशाला ममता यांनी सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। या आव्हान याचिकेवर सुनावणी पूर्ण झालेली आहे। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। राज्य सरकारने त्यांची भूमिका मांडण्याचा सत्र न्यायालयाने आदेश दिलेला होता। कोर्ट सुटीवर असल्याने आजची सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, काय अधिक माहिती? राष्ट्रगीताचा अवमान झाला ममता बॅनर्जी यांच्याकडून, या संदर्भातली याचिका कोर्टात करण्यात आली होती, काय अपडेट? मुळात जर का याचिका म्हटली तर ती राष्ट्रगीताचा अवमान केल्याची याचिका विवेकानंद गुप्ता यांची आहे। आणखीन मूळ याचिकेची सुनावणी अद्यापर्यंत बाकीच आहे, पण या सुनावणी दरम्यान मध्ये ममता बॅनर्जी यांनी कोर्टात हजर राहावं अशा प्रकारची मागणी जी करण्यात आली, हा जो निर्णय शिवडी कोर्टानं विवेकानंद गुप्ता जे याचिका करते त्यांचा मान्य केला होता। त्या हजर राहण्याच्या जो निर्णय कोर्टाने दिला होता शिवडी कोर्टाने, त्यालाच ममता बॅनर्जी यांनी आव्हान दिलं आणि सत्र न्यायालयामध्ये त्याची दोन्ही सुनावणी झाली। अर्थात या आव्हान देत असताना सुद्धा ममता बॅनर्जी यांनी मी स्वतः एका राज्याची मुख्यमंत्री आहे, आणखीन सुनावणी हा विषय अद्यापपर्यंत बाकीच आहे आणि त्यामुळे मला अनेक कामं करण्यासाठी म्हणून हे नियमित असावं लागतं, त्यामुळे सुनावणीसाठी मला गैरहजर राहण्याची मुभा मिळावी अशा प्रकारचा अर्जही केला होता। युक्तिवाद सुद्धा केला आहे सत्र न्यायालयामध्ये, दोघांकडनंही सुद्धा याची सुनावणी पूर्ण झालेली आहे। अद्यापपर्यंत राष्ट्रगीत अवमान जे मूळ प्रकरण आहे त्याची सुनावणी अद्याप बाकीच आहे, पण हजर राहणं या निर्णयावर मात्र त्यांनी दिलेलं आव्हान जे आहे त्या आव्हानावरचा निर्णय 16 नोव्हेंबरला, खरं तर तो निर्णय आज अपेक्षित होता, पण कोर्ट आज सुट्टीवर असल्यामुळे आजची सुनावणी तहकूब झाली आणि हा निर्णय आता 16 नोव्हेंबरला राहणार आहे। 16 नोव्हेंबरचा निर्णय हा ममता बॅनर्जींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण राज्य सरकारच्या वतीनं ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला, यांनी हजर व्हावं, शिवडी कोर्टाचा निर्णय कायम ठेवावा अशा प्रकारची आग्रही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे कोर्टाचं निरीक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे। 16 नोव्हेंबर ही तारीख सगळ्यात महत्त्वाची नक्कीच मानली जाते। सुवर्ण, नक्की प्रशांत, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।